सगळ्यांना नमस्कार. आपल्या सगळ्यांचंच मी आज या पत्रकार परिषदेत स्वागत करतो. तुम्ही चालू करा म्हणून थांबलो होतो. अधिवेशन झाल्यानंतर मी आतापर्यंत आपल्याशी प्रत्येक वेळी संवाद साधलेला आहे. ह्या टर्म मधलं हे शेवटचं अधिवेशन होतं आणि याही अधिवेशनामध्ये दरवेळेसच्या अधिवेशनाप्रमाणे मी लातूर जिल्ह्याचे असतील, महाराष्ट्राच्या लेवलचे प्रश्न असतील, मराठवाडा लेवलचे असतील, ऑफकोर्स मतदारसंघ तर आहेच, ह्या सगळ्या प्रश्नाची सोडवणूक करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम उद्या आषाढी एकादशी आहे. या एकादशीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी खूप शुभेच्छा देतो. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्याच सुख समृद्धी भरभराटी लावावी, शेतकरी सुखी व्हावा, सोयाबीन कापूस भरभरून यावं आणि शेतकऱ्याला समाधान व्हावं, हे विठ्ठलाच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आजच्या या पत्रकार परिषदेला प्रामुख्याने उपस्थित या शहराचे जिल्हाध्यक्ष देवदासी काळे, आमचे बाजार समितीचे अध्यक्ष शेखरदादा सोनवणे, भाजपचे अध्यक्ष सुभाषराव जाधव, बाजार समितीचे उपसभापती राचट्टे सर, काकासाहेब मोरे, माजी नगराध्यक्ष किरणप्पा उटगे, शिवाजीराव, सगळेच मान्यवर मंडळी आहे, पोद्दार सर, ओबीसी समाजाचे आमचे अध्यक्ष, सगळेच आमचे प्रतिष्ठित सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आणि सर्व पत्रकार मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये वारीच्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प असल्यामुळं वारकऱ्याशी निगडीत बरेच विषय या निमित्तानं आपल्याला पहिल्यांदा अर्थसंकल्पामध्ये दिसले. हजारो वारकरी पंढरपूरला जातात आणि त्यासाठी हा जागतिक वारसा नामांकनाचा प्रस्तावही आमच्या शासनाने युनेस्कोकडे पाठवलेला आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच क्रांतिकारी निर्णय झाला आणि प्रत्येक दिंडीला ज्या नंबर असतात दिंड्याला, तुकोबारायाच्याही आणि माऊलीच्याही, त्या प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णयही आमच्या शासनाने घेतला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्मल वारीसाठी यावर्षी 37 कोटीचा निधी देण्याचा स्तुत्य उपक्रम आमच्या शासनाने या निमित्ताने घेतला. हा सगळ्यात मोठा निर्णय, जेणेकरून आतापर्यंत कधी कोणी विचारही केला नव्हता, ते मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेऊन या निमित्तानं वारकऱ्याला एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आमच्या सरकारने केलंय. हेही आमची जमेची बाजू या निमित्तानं झाली आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये चर्चेला झालेला विषय जो आहे तो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि या योजनेने एक मोठी क्रांती केली आहे. आज आपण पाहताय की अंगणवाडी समोर, तहसील समोर, शाळेसमोर प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. आणि आज एक मला आवर्जून सांगावं लागेल या ठिकाणी की प्रत्येक महिला, प्रत्येक स्त्री या निमित्तानं सरकारच्या कुठल्या ना कुठल्या योजनेशी जोडली जाणार आहे. शिक्षण मोफत आहे, तोपर्यंत सरकारसोबतच आहे. शिक्षण झालं की लगेच 21 ते 65 पर्यंत 1,000 मिळतच आहेत. 65 झाले की लगेच श्रावणबाळ योजना आहे. असं काय घडलं की लगेच संजय गांधी निराधार योजना आहेच. त्यामुळं जन्मलेली मुलगी तिला सुद्धा आम्ही दरवर्षी करून 18 वर्ष लाख रुपये, 1.25 लाख रुपये मिळतील याची व्यवस्था निर्माण केली आहे. म्हणून जन्मलेली मुलगी असेल ती पूर्ण स्त्री होऊन पूर्ण संपूर्ण आयुष्य एका अर्थानं सरकार त्याची जबाबदारी घेतलेली आहे. हे मला आवर्जून या निमित्तानं विशेष सांगावं वाटतं आहे. त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला 3 गॅस मोफत देण्याचा एक निर्णय आणि काही प्रमाणात दिलासा देण्याचं काम या निमित्तानं सरकारनं केलेलं आहे. आणि सर्वात क्रांतिकारी निर्णय, त्या सावित्रीच्या लेकी आपण ज्याला म्हणतो, मुलींचं शिक्षणाचं प्रमाण डपाप होऊ नये म्हणून उच्च शिक्षणाचं सगळी व्यवस्था, एंटायर फीस प्रायव्हेट कॉलेजची सुद्धा सरकारनं भरण्याचा निर्णय या निमित्तानं केला आहे. त्यामुळं आता महिला शिक्षणाचं प्रमाण अगोदरच आहे चांगल्या बऱ्यापैकी, परंतु उच्च शिक्षण असेल, मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, मॅनेजमेंट स्कूल असतील,
या लेवलला आमच्या मुली जातील आणि शिक्षण पूर्ण आणि शिक्षणासोबत फीस सोबत एक्झाम फीस सुद्धा शासन भरणार आहे. म्हणजे इतकी सवलत मुलीला 100% सवलतीची सवलत या निमित्तानं देण्याचं काम आमच्या सरकारनं केलेलं आहे. त्याचबरोबर मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की सोयाबीन कापसाचा विषय खूप मोठ्या प्रमाणावर वर काढला होता, पण शेवटची कॅबिनेट आमची झाली होती त्यावेळेसच सोयाबीनला आणि कापसाला आमचे पैसे ठरले होते हेक्टरी 5,000 रुपये. पण निव्वळ कॅबिनेट झाली आणि लगेच आचारसंहिता लागली, त्यामुळे आम्हाला तो एक्झिक्यूट करायला थोडा त्रास झाला. त्याचा परिणामही आम्हाला थोडा त्रास सहन करावा लागला लोकसभेमध्ये. म्हणून आम्ही आता हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरची मर्यादा हे कापसाला आणि सोयाबीनला आम्ही द्यायचा निर्णय केलेला आहे. आणि त्याचंही या निमित्तानं सगळी मॅथमॅटिक्स सगळं सुरू आहे. याचबरोबर खऱ्या अर्थानं लाडली योजनेच्या या गदारोळामध्ये एक योजना आमच्या सरकारनं केली ती थोडी बाजूला पडली. 54 लाख शेतकऱ्यांचं 3 HP 3.5 HP असेल, 5 HP असेल, 7 HP 7.5 HP असेल, या सगळ्या शेतकऱ्यांचं पूर्ण बीएस बिल माफ केलेलं आहे. आणि हे या मोठ्या योजनेमध्ये ह्याच्याकडं सगळ्याच दुर्लक्ष झालेलं आहे आपल्या सहित. त्यामुळे यालाही आपण न्याय द्यावा अशी माझी आपल्याकडे विनंती आहे. 54 लाख शेतकरी पंपधारकाचं पूर्ण वीज बिल आतापर्यंत माफ करण्याचा निर्णय या निमित्ताने घेतला आहे. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा विषय जो होता तो आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या वृत्तपत्रामध्ये ज्याला चांगली बातमी मिळाली आहे, न्यूज मिळाली आहे, ती EWS2 ओपन EWS2 OBC या विषयामध्ये मी स्वतः लक्ष घातलं. अनेक मराठा समाजाचे विद्यार्थ्यांनी मला टॅग केलं, मला ट्विटरवर हे केलं. कारण तुम्हाला माहिती आहे की मी गेल्या 3-4 वर्षापासून MPSC मध्ये मी लक्ष घातलेलं आहे आणि सगळेच विद्यार्थ्यांचे प्रश्न मी विधानसभेत मांडतो, मुख्यमंत्र्याकडे मांडतो, प्रशासनाकडे मांडतो. म्हणून MPSCच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी जवळपास मला बल्क मेसेज करून मला माझं डोकं हैराण करून टाकलं होतं या विषयामध्ये. आणि मग मी ह्याच्यात लक्ष घातलं आणि तुम्हाला हेही सांगेल की खऱ्या अर्थानं जी परीक्षा होती राज्य सरकार म्हणजे 8 मेला परीक्षा होणार होती पहिली. त्यानंतर EWSच्या विद्यार्थ्यांना ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट मिळाले काही लोकांना त्यांची माझ्याकडे मागणी आली की आम्हाला OBC मध्ये संधी मिळावी. मग मी तशी विनंती आयोगालाही केली होती आणि विनंती सरकारलाही केली होती आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्यावेळेस हस्तक्षेप करून ती मुदत वाढवली. ती 6 जुलै ची जी परीक्षा होणार होती ती 21 जुलैपर्यंत ढकलली पुढे. 21 जुलैला म्हणजे EWSच्या OBC लोकांना ती सवलत मिळाली. नंतर जो विषय आला तो दरम्यानच्या काळामध्ये आचारसंहिता लागली, सगळं महसूल प्रशासन कामाला इकडं लागलं निवडणुकीच्या आणि SCBC प्रमाणपत्र मिळालेच नाहीत. जवळपास 70-80 हजार विद्यार्थी महाराष्ट्राचे MPSC परीक्षा देतात. साधारण महाराष्ट्रामध्ये 5 ते 7 लाख विद्यार्थी दरवर्षी फ्री देतात. त्यातले आपण काय आकडा आपल्याकडे एक्झॅक्ट नाहीच आहे 17,000, आपण टेंटेटिव्ह म्हणतोय 80,000 असू शकतो, 1 लाख असू शकतो. तर तितके मराठा समाजाचे विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांची अडचण होणार होती फार मोठी. ती अडचण या निमित्तानं दूर झाली. ती अडचण मी विधानसभेत मांडली. ती काय अडचण होती तर EWS मधून ज्यावेळेस SCBC लागू झालं एका विद्यार्थ्याला 2 लाख घेता येत नाहीत. त्यामुळं त्यांना ऑटोमॅटिक जर ह्यांनी ओपन लिंक नाही केली असती तर MPSCने डायरेक्ट त्यांना ओपन टाकला असता EWS वाल्याला. मग त्यावेळेस तो कायदेशीर प्रश्न निर्माण झाला असता. असंही झालं असतं एखादा EWSचा बाकीच्या दुसऱ्या जातीचा तो कोर्टात गेला असता. मराठा समाजाचे लोक EWSचा लाभ घेत आहेत, इकडे SCBCचा लाभ घेत आहेत. मग ती प्रक्रिया लांबली असती, 1-2 वर्ष परीक्षा पुढे ढकलली गेली असती किंवा स्टे झाला असता. त्यातून सुटका. खरं म्हणजे आजची हेडिंग जी आहे 17,000 विद्यार्थी म्हणून आज पेपरने हेडिंग दिलेली आहे, पण 17,000 नाही 5-7 लाख विद्यार्थ्यांना त्यात दिलासा मिळाला आहे. 17,080 मराठा समाजाचे विद्यार्थी असतील. त्यामुळे एकूणच MPSC करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचं एक नशीब टांगलेलं लागलं असतं, जीव टांगलेला लागला असता. तो विषय मी विधानसभेत औचित्याच्या माध्यमातून मांडलाही, त्याचा पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्याकडे उपमुख्यमंत्र्याकडे सगळ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना तो विषय समजून सांगितला की बाबा हे काय होणार आहे, काय होऊ शकतंय. पुन्हा मुख्यमंत्र्याकडे गेलो, त्यांनाही समजून सांगितलं. तिघांनी बसून मग पुन्हा तरी आयोगाला विनंती केली आणि GADच्या अपर मुख्य सचिवांना सूचना केली की यामध्ये लक्ष घालावं. त्यावेळेस MPSCचं असं होतं की आम्ही लिंक ओपन करून देऊ, परीक्षा वेळेवर घेऊ. पण तसं झालं असतं तरी एकदा परीक्षा झाल्यानंतर पुन्हा ते लिंक ओपन करता येत नाही, पुन्हा तो लाभ घेता येत नाही, पुन्हा त्याच्यावर येता येत नाही. म्हणून परीक्षा लांबवणं हाच पर्याय होता. म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन मी माझं ते दाखवलं का रे, दाखवते क्लिप. तर या मागणीचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला.
आणि शासनाने प्रशासनाने दखल घेतली आणि माझी मागणी पूर्णपणे मान्य केली. आणि आज मला आनंद आहे की साधारण 5-7 लाख विद्यार्थ्यांना न्यायालयीन कक्षातून बाहेर काढण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण केला. नाहीतरी 7-8 हजारच फक्त विद्यार्थी EWS सर्टिफिकेट मिळालं होतं त्यांना याचं ACBCचं. आज लाखो विद्यार्थी अजून अडचणीत आहेत आणि या महिनाभरामध्ये सगळ्यांना सर्टिफिकेट मिळतील अशी व्यवस्था निर्माण केली आहे. नुसती निर्माण नाही केली तर मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून शनिवार रविवार सुद्धा कार्यालय चालू ठेवायची सूचना केलेली आहे आणि ती माझी मान्य करून त्यांनी तात्काळ ACS रेव्हेन्यूवर सूचना पण केली की शनिवार रविवार असो काही असो रात्रंदिवस ऑफिस चालू ठेवा आणि ACB सर्टिफिकेट वाटप करा. आणि त्या निमित्तानं आज कार्यान्वयन सुद्धा चालू आहे. त्याचाही मला या निमित्तानं खरं म्हणजे आनंद आहे. दुसरं सांगायचं म्हणजे ही परीक्षा आता शेवटची आहे ऑब्जेक्टिव्ह. यानंतर डिस्क्रिप्टिव्ह चालू होणार आहे. तुम्हाला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी मी आणि आमचे पडळकर आमदार आम्ही एक पुण्याला आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाचा परिणाम असा झाला की शासनाला ऐकावं लागलं आमचं आणि ऑब्जेक्टिव्ह परीक्षा ही कंटिन्यू करावी लागली. नाही तर डिस्क्रिप्टिव्हचा निर्णय त्यावेळेस झाला होता. परंतु आपल्या सरकारने त्यावेळेस 2 वर्ष मुभा दिली कारण एकदमच लादणं बरोबर नाही विद्यार्थ्यावर. म्हणून आता सगळ्याला मानसिकता तयार झालेली आहे. सगळ्याचं माइंडसेट पण झालेलं आहे की आता ऑब्जेक्टिव्हला फेस करायचं आहे म्हणून पुढची परीक्षा ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणून डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळे यावेळेस जास्त लोड होता ह्या मागणीवर. म्हणून बहुसंख्य विद्यार्थी यावेळेस यामध्ये आलेले आहेत. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्षापूर्वी मी माननीय देवेंद्रजीला भेटून पेपरफुटीचा कायदा करायची मागणी केली होती. तुम्हाला माहिती आहे की राजेश टोपे आरोग्यमंत्री असताना किती गोंधळ झाला होता त्या परीक्षेमध्ये आणि जितेंद्र आव्हाड साहेब हाऊसिंगचे मिनिस्टर असताना हाऊसिंगच्या परीक्षेमध्ये झालेला गोंधळ आणि ह्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर मी त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की पेपरफुटीचा कायदा करावा आणि आमचं सरकार आल्यानंतर सुद्धा मी त्याचा फॉलो पूर्ण घेत होतो. आणि मला आनंद आहे की उल्लेख पण केला आहे. ते दाखवता येईल जरा पेपरफुटीचा कायदा. तोही कायदा मी मंजूर केला आहे. काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांची आमची चर्चा झाली. एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते. त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपरफुटीचा कायदा करायचा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे. त्या डेलिगेशनला मी सांगितलं आहे की या अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत. त्यामुळं हा पेपरफुटीचा कायदा अतिशय महत्त्वाचा कायदा आपल्या दृष्टीनं आहे. आणि यामध्ये तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये यामध्ये ह्याचं नाव आहे महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्गास प्रतिबंध अधिनियम 2024. यामध्ये परीक्षेमध्ये तोतेगिरी करणे, प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका किंवा त्याचा कोणताही भाग फोडण्यासाठी संगनमत करणे, परीक्षेच्या कालावधीमध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारचं सहाय्य करणे, मूल्य निर्धारणामध्ये म्हणजे मार्किंगमध्ये काही फेरफार करणे, उमेदवार यादीमध्ये फेरफार करणे, परीक्षेच्या दरम्यान अनुचित मार्गाचा अवलंब करणे, संगणक प्रणालीमध्ये फेरफार करणे किंवा बनावट संकेतस्थळ निर्माण करणे आणि बनावट कागदपत्रे तयार करणे या सगळ्या बाबीचा उल्लेख आहे. आणि इतका मोठा कायदा केलेला आहे. याच्यामध्ये 3 ते 5 वर्षे सक्तवसुलीची शिक्षा यामध्ये दिलेली आहे आणि 10 लाखापर्यंत दंड आहे. याचबरोबर एखादी सेवा पुरवठा करणारी एजन्सी असते, जसं आपल्याकडे आता IBPS परीक्षा घेते, TCS घेते, अशा परीक्षा घेणाऱ्या काही एजन्सी आपण घेतो. अनेक जर आता आपल्या काही बँका पण आजकाल प्रायव्हेट एजन्सीकडून ते करतायत. तर त्यांनी जर काय चूक केली तर त्यांना 1 कोटीचा दंड आहे आणि पूर्ण परीक्षा फेरपरीक्षा घ्यायची तरीच घ्यायची असा कायदा केलेला आहे. त्यामुळे इथून पुढे कडक कायदा झाल्यामुळं यावेळेस चांगला लगाम या निमित्तानं बसेल असंही मला या निमित्तानं विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक वर्षापासूनची विद्यार्थ्याची मागणी होती की तुम्ही माहिती आहे तुम्हाला की MPSC गट अ आणि ब ची परीक्षा घेते, तर क ची सुद्धा परीक्षा, जेणेकरून आजकाल जो गोंधळ चालला आहे त्यामुळे सगळ्यांचा विश्वास MPSCवर आहे. MPSCवर सगळ्यांची श्रद्धा आहे, विश्वास आहे. MPSCमध्ये काही कसलाच म्हणजे टाचणीवर सुद्धा आगाऊपणा होत नाही, हे सरस्वत आहे. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांची मागणी होती परीक्षा देणाऱ्या की ही मागणी सुद्धा म्हणजे क वर्गीय परीक्षा सुद्धा MPSCनेच घ्यावी. ती मागणी मी त्यावेळेस केली होती पेपरफुटीच्या कायद्याच्या बरोबरच. त्याचाही उल्लेख आहे ना, त्याचाही उल्लेख माननीय देवेंद्रजींनी त्याच भाषणामध्ये केलेला आहे. आणि गट क ची सुद्धा परीक्षा माझ्या विनंतीवरूनच
आज MPSC द्वारे घ्यायचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि तोही महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न आहे. तेही सोडल्याचा मला आनंद आणि समाधान आपल्या या निमित्तानं आहे. याचबरोबर मी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण ग्रामीण राजकारण, ग्रामीण सगळे लोक जवळ बघतो. ग्रामीण भागात फिरत असताना प्रत्येक आमदाराला एक फेस करावा लागतो विषय, तो म्हणजे किसान सन्मान योजना. खेड्यामध्ये लोक मोदीचे पैसे आणले म्हणतात. ते पैसे KYC झाले नाही, काहीतरी चुका झाल्या आहेत किंवा रिन्यू करताना आता समजा माझा नाव पवार आहे, तो लिहिताना मी PAWR लिहितो माझ्या आधार कार्डावर आणि तो लिहिताना टाईप करताना PAVR करतो. अशा काही चुकामध्ये अडकलेले विषय आहेत. त्याची लक्षवेधी मांडली आहे का? लक्षवेधी काय सांगायची गरज नाही त्याची. काय 2 मिनिट दाखवू का? गरज नाही त्याची. दाखव लक्षवेधी दाखव. धनंजय मुंडेची आणि मला ते उत्तर पण दिलेलं त्यांनी आणि मी तिथं रागात पण बोललोय. तोच आहे ना त्याच्यामध्ये मला बोल काय. तर याही प्रश्नाला मी न्याय देण्याचा प्रयत्न या निमित्तानं केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटेल की ती 5 वर्षाची मुदत होती, ती मुदत आता संपली आहे. त्यामुळे नव्यानं आता आपण पत्र लिहिलेलं आहे केंद्राकडे आणि काही पर्याय ह्याच्यात निघतो का. नवीन काही काय झालेलं आहे, जमिनीची फोड झाली, भाऊ वेगवेगळे राहिले किंवा आणखीन काही कोणी जमीन नव्याने घेतली असेल, त्यांचाही सहभाग करायला आतापर्यंत 5 वर्ष करता येत नव्हतं. आता त्यांचाही सहभाग या निमित्तानं करायचं उत्तर मला लेखी पण माननीय धनंजय मुंडे यांनी दिलेलं आहे आणि ह्याच्यात सुद्धा लवकरच 3 महिन्यामध्ये मार्ग काढू असं आश्वासन मला त्यांनी ऑन रेकॉर्ड लेखी दिलेलं आहे. तेही विषय मी या निमित्तानं घेतलेला आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनरेगाचं आहे का माझी लक्षवेधी? मनरेगाचा विषय आहे का? मनरेगाचं तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपलं 2200 कोटीचं म्हणजे आता 2200 कोटी रुपयाचं येणं आहे महाराष्ट्राचं आणि 950 कोटी. 2-2 वर्षापासून कुशलची बिलं नाहीत. कुशलची बिलं 1-1.5 वर्षापासून नाही आहेत. आज आपल्या लातूर जिल्ह्याचं 88 कोटीचं येणं आहे. त्यात वैयक्तिक 24 आहे. तर मनरेगा वैयक्तिक कुशल म्हणजे काय, तर जे जनावरांचे गोटे, रस्त्याचं काम, बाकीचे फळबाग लागवड आहे आणि शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केली आहे, ह्यांचे बिलच निघाले नाहीत. कुशलचे काय ह्याच्यामध्ये 2 लाभ आहेत. सार्वजनिक लाभ आहे, वैयक्तिक लाभ आहे. मनरेगामध्ये वैयक्तिक लाभ गोटा असतो, शेततळ आहे, सिंचन विहीर आहे, ह्याचे पैसे आले नाहीत आणि त्या पैशाची मागणीही मी या निमित्तानं केली आहे. आता 88 कोटी लातूर जिल्ह्याचं एकट्याचं येणं आहे. त्यात वैयक्तिक येणं 24 कोटी आहे म्हणजे शेतकऱ्यांचं. त्यात औसा तालुक्याचंच जवळपास 18 कोटी औसा मतदारसंघाचं येणं आहे. त्यामुळे हा विषय मुद्दाम मी आयरनवर घेतला, कारण म्हणजे प्रश्न मुद्दाम मांडला शेतकऱ्याच्या बाजूनी. त्यालाही लवकरच न्याय मिळेल असं मला विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्हीही या बाजूनी न्याय कराल की लातूर हे एज्युकेशनल हब आहे. लातूरमध्ये इंजिनिअरिंग आणि डॉक्टर घडतात आणि दुर्दैवानं लातूरमध्ये शासनाचं इंजिनिअरिंग कॉलेज नाही. परवा चंद्रकांत दादांनी एका उत्तरामध्ये घोषणा केली आहे की महाराष्ट्रामध्ये 5 इंजिनिअरिंग कॉलेज आम्ही देणार आहोत. त्यासाठी 300 कोटीची तरतूद पण केलेली आहे. मी दादांना प्रश्न विचारलाय, लेखी विचारलाय आणि रेकॉर्डवर पण विचारलाय, ते त्याचं आहे का रे? तर ते काढ ना, मग काढा ते. तर मी त्यांना लेखी विचारलंय, तोंडी विचारलंय की राज्यामध्ये तुम्ही एवढे करताय 5, लातूरला तर नॅचरल न्याय मिळाला पाहिजे. लातूरला बिल्डिंग तयार आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, 2 बिल्डिंग वेगळे आहेत. आपला जो स्टाफ आहे ना, इथला स्टाफ PhDचा स्टाफ आहे, ME केलेला स्टाफ आहे, सगळा MTech केलेला आपल्याकडे प्राध्यापक हे आहेत. त्यामुळं ते आम्हाला मिळालं पाहिजे अगोदर. त्या 5च्या अगोदर आमचा दावा आहे, म्हणून तेही मागणी मी रिटून धरली आहे आणि मला खात्री आहे की चंद्रकांत दादा माझा ऐकतील आणि त्याला न्याय मिळेल असंही मला. नाही का रे? बरं, राहू दे ठीक आहे, राहू दे. आता तुम्हाला सापडतो, तुम्ही सिक्वेन्स लावायला पाहिजे, तेही होणार आहे. त्याचबरोबर झालं नाही, तेव्हापासून झालं नाही. त्यावेळेस काही लोकांनी नको म्हणून सांगितलं होतं विनोदजीला भेटून. विनोदजीला काही लोकांनी कशामुळे विरोध करा मला माहीत नाही, पण ते आता नंतर त्याची चर्चा करू की पॉलिटेक्निकचा असं राहू द्या. हा, पॉलिटेक्निक करायला विरोध होता, पण वेगळ्या करायला विरोध नाहीये.
हां असं झाला होता विषय. त्यामुळे मी मागणी तशी केलेली आहे की वेगळं इंजिनिअरिंग कॉलेज करावं, इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे आहे म्हणून ती मागणी होईल. त्याचबरोबर लातूरचा एअरपोर्टच्या विषयामध्ये मी आतापर्यंत 3दा क्वेश्चन विधानसभेत केला आहे. एकदा बैठक पण आमच्या मंत्री महोदय उदय सामंत साहेबांकडे झाली आहे आणि याच आठवड्यामध्ये मला खात्री आहे की लातूरचं एअरपोर्ट जे अंबानीकडे आहे ते काढून घेऊन MADC आपल्या महाराष्ट्र शासनाच्या एअरपोर्ट अथॉरिटीकडे जाईल. महाराष्ट्रातले काही सगळ्या प्रत्येकाने आपली आपली मागणी केली आहे. तर मी मागणी लावून धरली आहे की अंबानीकडून काढावं आणि MADCकडे द्यावा. म्हणजे ते 99 वर्ष करार आहे रिलायन्सकडे आपला एग्रीमेंट आहे. रिलायन्स आज आपलं हे करत आहे तेव्हा तिथून काढून घ्यावं, कारण ते डेव्हलप करत नाही, काय करत नाही. कंपाऊंडला पैसे आपण दिलेले आहेत, ते एकदा काढून MADCकडे दिलं तर आपल्याला जे आता लँड ॲक्विजिशन करायचं आहे साईड वायडिंगचं तेही करता येईल आणि नवीन धावपट्टी करता येईल. त्यामुळे राहिलेलं कंपाऊंडचं काम करता येईल. ते टेक्निकल याच्यामध्ये अडकलं आहे तेही बघत नाहीत, आपल्याला बघतायत. ते 99 वर्ष अग्रीमेंट आहे म्हणून माझी मागणी त्यावेळेस होती. 2दा मी विधानसभेत केली आणि नाही त्यावेळेस केलेलं आहे. 20-30 वर्ष आले त्याला आता. त्यावेळेस आता ते काढून घ्यायचं आपण निर्णय घेतलेला आहे. दुसरं म्हणजे धनगर समाजाचे आपले 2 बांधव या ठिकाणी उपोषणाला बसले होते, अनिल गोयकर आणि चंद्रकांत हजारे. तर त्याही मध्ये मला देवदासजी असतील, दीपक सुळ असतील यांनी फोन करून मध्यस्थी करायची विनंती केली होती. मी जाऊन त्यांनाही भेटलो. त्यांच्या भावना मी लगेच गेल्या सोमवारी मी गेल्याबरोबर पहिल्यांदा देवेंद्रजींना भेटलो, पुन्हा पालकमंत्र्यांना भेटलो, मध्यस्थी करायची विनंती केली, मुख्यमंत्र्यांना भेटलो, यांनाही पुन्हा बोलणं करून दिलं. पत्र लेखी मागितलं, यांना लेखी पत्र दिलं. पुन्हा यांनी म्हणले की बाबा बैठक करून द्या पालकमंत्र्यांसोबत बैठक करून दिली. त्याचं समाधान झालं नाही, आम्हाला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक करायची आहे म्हणले. मुख्यमंत्र्यांसोबत पण बैठक करून दिली आणि त्याचं उपोषण सोडलं. त्याचाही मला आनंद आहे की बाबा या बांधवाचं उपोषण सोडण्यामध्ये पालकमंत्री असं 15 दिवस उपोषण होतं, स्थगित केलंय. सोडलं नाही, स्थगित केलं ना उपोषण. सोडलंच की उपोषण त्यांनी 8 दिवसानंतर. आणि आता CM साहेबांनी 8 दिवसामध्ये बैठक घेऊन त्यांची मागणी काय आहे, त्याची मागणी काय लगेच ST म्हणून द्यावं. त्यांनाही त्याची जाणीव आहे की किती बेचिदा विषय झालेला आहे. त्यांची मागणी की खिलारे कुटुंब जे आहे संभाजीनगर जिल्ह्यातलं त्यांच्या प्रमाणपत्राचा वाद आहे, तो प्रमाणपत्र कॅन्सल करा एवढीच मागणी आहे. कारण ते प्रमाणपत्र चुकीचं आहे. कारण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी हायकोर्टामध्ये अफिडेव्हिट दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये धनगड ही जातच नाहीये, जे काय धनगरच आहे. पण चुकून महाराष्ट्रामध्ये 4-5 सर्टिफिकेट धनगरचे होते का सापडले, ते कॅन्सल करावं अशी यांची मागणी आहे. आणि सुप्रीम कोर्टाने जे फेटाळली ते केवळ ह्याच्यावर फेटाळलं आहे. महाराष्ट्रामध्ये इकडे मुख्यमंत्री लिहून देत आहेत की धनगड नाहीये आणि मग तुमच्या राज्यामध्ये 5 सर्टिफिकेट धनगरचे मिळाले कसे, या विषयावर ते प्रकरण फेटाळलं गेलं. म्हणून धनगर समाजाची मागणी आहे, मूळ मागणी की दे पुढचं पुढे बघू आपण, ते तुर्तास हे सर्टिफिकेट कॅन्सल करा. याच्यावर समिती नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय आणि ते त्यांच्या बैठकीत निर्णय स्वतः करतील. त्यामुळे 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ती बैठक लागेल. मी संजय बनसोडे आम्ही आणि पालकमंत्री आम्ही प्रयत्न करतोय, ते बैठक होईल आणि त्यात मार्ग निघेल असा आम्हाला या निमित्तानं विश्वास आहे. त्याचबरोबर वसंतराव नाईकांचा पुतळा व्हावा अशी अनेक दिवसापासूनची बंजारा समाजाची मागणी होती. ती मागणी मी विधानसभेत केलेली आहे आणि त्याही मागणीवर सरकार सकारात्मक आहे, ते होईल असं मला या निमित्तानं विश्वास आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो अजून एक विषय आहे, जो आम्ही मागच्या देवेंद्रजीच्या अर्थमंत्री असताना त्यांनी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ केलं होतं. त्याच्यामध्ये एक त्रुटी राहून गेली होती किंवा ते महामंडळ जे केलंय ते महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या अंतर्गत स्थापन केलं. त्यामुळे झालं काय, लिंगायत समाजात म्हणजे समाजातील ओबीसींना जे ऑलरेडी ओबीसी आहेत त्यालाच लाभ मिळत होता. आणि यांची मागणी आहे की सर्वकष गरीब सगळ्याच लिंगायत समाजातील सगळ्याच गरिबांना मिळावा. त्याचबरोबर थोडा शाब्दिक पण त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणजे वीरशैव लिंगायत व हिंदू लिंगायत याचाही समावेश, ते फक्त लिंगायत लिहिलं होतं. त्यामुळे ह्याही शब्दाचा समावेश करावा अशी मागणी. शेवटी कागदाचा खेळ असतो, त्यात लगेच बाजूला करतात सर्टिफिकेट. त्यामुळे ह्याही करावा, हेही केलेलं आहे. त्याच्या अनेक मागण्या होत्या. मी आणि विजय मालक देशमुख यांनी भेटून हा विषय मार्गी लावला आहे, त्याचंही मला तुम्हाला सांगा वाटतंय. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अधिवेशन संपता जे विधेयक महत्त्वाचं पारित झालं
त्याचं कायद्यामध्ये रूपांतर आज उद्या होऊन जाईल राज्यपाल सही झाल्यानंतर, ते चॅरिटीचं आहे, सार्वजनिक विश्वस्त पब्लिक ट्रस्टचं. काय व्हायचं, अनेकदा चेंज रिपोर्ट आपण दाखल करायचं आणि वर्षावर्ष पडून राहायचं. त्याला कोणी किती हेरिंग व्हायच्या, किती व्हायचा निर्णय काय होत नव्हते. आता यात बंधन आहे, ह्या कायद्यामुळे बंधन झालं आहे की त्यांना एका वर्षाच्या आत निर्णय घ्यावाच लागणार आहे. त्याचबरोबर प्रॉपर्टी विकायच्या जे विषय आहेत, ट्रस्टच्या प्रॉपर्ट्या देवाणघेवाण असेल, विक्री असेल, तेही प्रकरणं अनेक वर्ष प्रलंबित राहायची, कोणी लक्ष द्यायचं नाही. त्यालाही बंधन घातलं या कायद्यातून की त्याला सुद्धा एक वर्षाच्या आत काही ना काही निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे चॅरिटी हॉस्पिटल आहेत, या हॉस्पिटलमधून लूट व्हायची किंवा जे राखीव बेड ठेवलेले आहेत त्या बेडवर डुप्लिकेट पेशंट दाखवायचे आणि गरिबाला न्याय मिळत नव्हता. याच्यातून त्याला मोठ्या प्रमाणावर आळा बसणार आहे, हेही मला या निमित्तानं आपल्याला नमूद करायचं आहे. या निमित्तानं आपण माझं 5 वर्ष मी औषधाचा आमदार म्हणून काम करत असताना अनेक विकासाच्या योजना औषधामध्ये आणल्या. MIDC वाढीव औषधामध्ये आणतोय. त्याचबरोबर तावरचा जो डॅम आहे, 40-42 वर्षापासूनचा जो डॅम आहे, कधीही भरत नाही. त्याला सुद्धा मांजरा धरणातून म्हणजे कारसा पोळेगावमधून पाणी काय लिफ्ट आणि काय गुरुत्व इरिगेशनला, तोही प्रकल्प आता अंडर पाईपलाईन झालेला आहे. त्यालाही माननीय देवेंद्रजींनी तात्काळ प्रशासन सादर करण्यास सूचना केलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेलकुंड परिसर. म्हणजे आमच्याकडे असं आहे की धरण उशाला आणि कोरड गशाला माकणी प्रकल्प आमच्या बाजूला आहे, पण माकणी लोटा आणि मातोळा आणि आशिव ह्या 3च गावाला त्याचा जास्त फायदा होतो, त्यातल्या अर्ध्या शेतकऱ्यांना. आणि बेलकुंड हे 8 किलोमीटर अंतरावर आहे. बेलकुंड असेल, सोनचिंचुरी असेल, माळकोंजी असेल, हिप्परगा असेल, ही जी गावं आहेत सगळी, तावशीताड असेल, ही 12-13 गावं पूर्णपणे ड्राय गावं असतात, पावसाला आधारित आहेत. आता नवीन प्रकल्प सुरू होतोय आणि 8 किलोमीटर मागणीचं पाणी बेलकुंडच्या तळ्यामध्ये लिफ्ट करतोय आणि तिथून ह्या 12-15 गावाला पूर्णपणे 100% इरिगेशन, शेतीला पाणी, पिण्याला पाणी, हेही या निमित्तानं होणार आहे. जवळपास 250-300 कोटीचा हा प्रोजेक्ट अंतिम टप्प्यात आहे, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. बेलकुंडला 250 हेक्टरवर MIDC होते, त्यालाही लवकरच मान्यता मिळेल. असे अनेक प्रकल्प या निमित्तानं मला औषधाला आणता आले. पहिल्या टर्ममध्ये मला औषधाच्या आमदार म्हणून अनेक विकासाची कामं करता आली. सिनियर डिव्हिजन देता आलं, जे आपल्यापासून 14 किलोमीटर अंतरावरच आहे. ते टेक्निकली बसत नव्हतं, पण विशेष ही बाब मुख्यमंत्री CM डिझायरमधून आपण ती बाब करून घेतली. औषधाला 30 बेड हॉस्पिटल गेल्या अनेक वर्षापासून आहे, 40 वर्षापासून ते अपग्रेडेशन काही झालं नाही. आता 100 बेड हॉस्पिटल आपण औषधाला आणतोय, त्यालाही मंजुरी मिळाली आहे आणि त्याचं पूर्णपणे त्याचं आता वर्कआउटर लवकरच होईल. अनेक विकासाची कामं औषधामध्ये मला करता आली. कासारशिशी असेल, किल्लारी असेल, दोन्ही तालुके निर्माण व्हायच्या मार्गावर आहेत. तेही मला या निवेदनाचा उल्लेख करावा लागेल. उल्लेखनीय कामं, त्यासाठी वेगळी प्रेस मी घेणार आहे. मी आणखीन 1 महिन्याभरानंतर एक प्रेस वेगळी लातूरच घेणार आहे आणि मी औषधाचा आमदार म्हणून जी काही कामं केली ही तुमच्यासमोर अतिशय नम्रपणे नमूद करणार आहे. त्याला आपण सर्वजण आपल्या ह्याच्यातून प्रयास कराल आणि याही विषयामध्ये ज्याने आपल्या अवलोकन करून कुठली हेडलाईन करायची, कुठला काय करायला घ्यायचा विषय, एवढे असे विषय आहेत तुम्ही घ्यावे, तर चांगली प्रसिद्धी सकारात्मक द्यावी एवढी नम्र विनंती करतो. माझं वक्तव्य संपलंय, तुमचं काय असेल तर सांगा. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. उड्डाण पूल तयार करायला संपूर्ण मशिनरी गेली. आपला ही जी एजन्सी आहे, काय एजन्सीचं नाव आहे, गंगाबाई, संपूर्ण मशिनरी ज्यावेळेस तिथे गेली, काम सुरू करायला मार्कआउट झालं, त्यावेळेस लोक जमिनीवर झोपले. लोकांनी 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं आणि 250 ते 300 लोक एकाच वेळी माझ्या घरी आले. जास्त असतील, 400-500 लोक असतील, एकाच वेळी माझ्या घरी आले आणि उड्डाण होऊ देणार नाही, आमचा जीव गेला ते 72, त्यांचं वाक्य आहे. मग मी लोकप्रतिनिधी आहे, तुम्ही असा विचार करा की तुमच्याकडे एकदा 500 लोक येत आहेत आणि उग्र भावना घेऊन येत आहेत, कॅन्सल करा नाहीतर आम्ही इथून उठणार नाही. मी नितीनजीला फोन केला, नितीनजीला फोन करून सांगितलं की अशा भावना आहेत, तुर्तास स्टे द्या. ते तुर्ता थांबलं, ते थांबलं ना. पुन्हा लोक आले, त्यातले अर्धे लोक तेच होते 1 वर्षानंतर.
करा म्हणून. आता हे काय म्हणजे इतका सहज चेष्टेचा विषय आहे का? तुम्हीच येता कॅन्सल करा म्हणता, तुम्हीच येता करा नका म्हणता. बरं, माझा पर्सनल इंटरेस्ट काय आहे? माझी प्रॉपर्टी नाही, माझ्या औसा तालुक्यात 2 एकर जमीन आहे, कसली प्रॉपर्टी नाही, माझा पर्सनल इंटरेस्ट नाही. आणि कुणीही काय म्हणलं, मला कोणी लोक म्हणलं की तुम्ही मुस्लिम फेवर केलं, मला हे माहीत नाही किती मुसलमान दुकान आहेत तिथं म्हणून. मी ज्यावेळेस मला हे कोणीतरी आरोप केला त्यावेळेस मी शिवकडून अधिकृत माहिती घेतली, माझ्याकडे बुकलेट आहे पूर्ण त्याचं, की त्या प्रॉपर्टीवर पूर्ण सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत म्हणजे श्रीशैल उडगेच्या पंपापर्यंत कोणाकोणाच्या प्रॉपर्टी दोन्हीकडे ते मला द्या. मग त्यावेळेस लक्षात आलं की 99 हिंदूच्या पण 36 मुस्लिमाचे आहेत. त्यामुळं ह्या आरोपाला काही अर्थ नाही. सामान्य लोकप्रतिनिधी काय करतो, जे लोकांच्या भावना आहेत ते बघतो, त्या भावना त्या आल्या, ते आपण केलं. दुसरा विषय ह्याला सांगतो, आता जस्टिफिकेशन करत नाहीये पण सांगतो. आज फक्त कुर्डवाडी हा टेंभुर्णी रस्ता बंद आहे म्हणून ट्रॅफिक इकडे जास्त आहे. आता इतकी ट्रॅफिक असण्याचं काय कारण नाही, ते आदमध्ये होणारच आहे. नितीनजींनी घोषणा केली आहे, ते होणारच आहे. दुसरा, आता आम्ही नवीन रोड तयार करतो, सिमेंट कॉन्क्रीटचा रोड ADB मधून घेतला आहे. 300 कोटीचा रस्ता आहे. महात्मा बसवेश्वर पुतळा ते लांबजाण्याचा शिवाजी पुतळा, तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. तिकडून रस्ता पूर्ण डायरेक्ट तिकडून पुन्हा कोणी येणार आहे. दुसरा रस्ता आशिव पासून किल्लारीपर्यंत आणि किल्लारीपासून ननंदपर्यंत हा 500 कोटीचा रस्ता आपण ADB मधून घेतला आहे, तो सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होणार आहे. त्यामुळे ट्रॅफिक इकडे ऑलरेडी जाणार आहे, इकडे ऑलरेडी जाणार आहे. आणि दुसरा, यांनी जे म्हणलं बायपास, मान्य नितीनजींनी मला त्यांच्या मागच्या टर्ममध्ये मला तत्वता मान्यता दिलेली आहे औषधाला बायपास करायचा, आणि बायपास सुद्धा सर्व्हिस झाला आहे. त्यामुळे त्यात तितका लोड येणार नाही. आणि जे काही असेल, व्हावा का नाही व्हावा, अर्धे लोक व्हावा म्हणतात, अर्धे लोक नाही म्हणतायत, त्यामुळे मी त्यात पडत नाही. पण पुन्हा लोकांच्या भावना बघून मी पुन्हा कळवलं की लोकांची भावना करायची तर करा म्हणून नॅशनल हायवेला स्टे पण लेखी पण दिलेलं आहे की उडामुख करू. आता ते करणाऱ्याला जाणे आणि करणारा जाणे, कधी होईल ते होईल. हरण आहे, रानडुक्कर आहे, माकडा आहे आमच्याकडे. तर लातूर जिल्ह्यामध्ये समजा 4-5 ठिकाणी तर स्वतंत्र हरिण उद्यान केले, तर ही समस्या तुम्हाला कसं सांगतो, कारण अभयारण्याला अभयारण्य नाही करू शकत आपण, करू शकत नाही म्हणून अभय आहे का? हरण असा प्राणी आहे, तो 20 फुट उडी म्हणून पळून जाऊ शकतो, तो राहू शकत नाही बंदिस्त. तर हजारो एकर अभयारण्य असेल त्यात मोकळा राहील, मग कोणी वाघ खाईल, कोण सिंह खाईल, खाईल उरलेले फिरतील. पण हे शक्य तत्वता होत नाही, असं नियम कुठंही होऊ शकत नाही. तरी पण होणाऱ्या नुकसानामध्ये आम्ही मान्य सुधीर भाऊनी आता चांगली वाढ केली आहे, पण ती वाढ काय कापली नाही. अरे आमच्याकडे तर रानडुक्कर भुईमुग पेरलं ना, इथून मेळी घालतो तिकडेच काढतो पार एका रेषेत. प्रदीप दादा हे आहे, खरं आहे, नुसता हा विषय नाहीये, तिकडे गाईचा विषय आहे विदर्भामध्ये, नीलगाईचा. त्यांनी तर म्हणजे माणसं मारतातच ते शिंगावर घेऊनच. इकडे रानडुकर तसंच करतात, आपल्याला रानडुकर माणसं मारतात, त्याच्या अंगावर जाते. म्हणजे इतकं भयानक संकट आहे, खरंच चिंताजनक विषय आहे रानडुकराचा असेल. आता आम्ही फळबाग लागवडी करत होतो, पण शिरशी जो भाग आहे नुसते माकड आहेत तिकडं, मी प्रचंड 500 टोळ्याच्या देवा माकडाच्या. फळबाग लागवड करू शकत नाही, आंबा राहत नाही, सीताफळ राहत नाही, पेरू राहत नाही, काहीच करता येत नाही, शेतकरी परेशान आहे. त्याचा विचार व्हायला पाहिजे हे नक्की, की रानडुक्कर असेल, गायीचा विषय असेल, माकडाचा विषय असेल किंवा हरणाचा विषय असेल, यावर विचार व्हायला पाहिजे. यावर नक्की विचार शासन करेल, मी त्या विषयावर लक्ष घालेल. मी ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे, आमच्याकडे रानडुकराचा प्रचंड सुळसुळाट आहे. हा झालं ना, आता ते पैसे भरले, आता पुढे पैसे सुरू होईल. तुमच्या खरं म्हणजे ते तुमचं श्रेय आहे. आपलं लातूर म्हणून जे तुम्ही अभियान चालू केलं होतं, माझं लातूर, आणि त्या लातूरमधून तुम्ही जे उपोषण केले त्याचा पूर्ण बोबाटा झाला. पूर्ण आम्ही शासनाकडे ऑलरेडी मी ऑलरेडी त्याच्यामध्ये पोटपुडी आहे, माहित नाही. आमची मार्केट कोणी चांगली चालली आहे, सभापती बाजूला आहेत, आमचं सगळं चांगलं चाललंय. नाही, मला कोणी भाग घ्या म्हणलंही नाही, आणि मला कोणी विनंती केली तरी भाग घेईल. त्यात काय अर्थ तर ते तर माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल सगळ्यांना, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुणाही लोकप्रतिनिधीनं याकडे लक्ष दिलं नव्हतं, ते लक्ष मी दिलं. आज 1300 किलोमीटरचे रस्ते मी तयार केले, त्यातले 300 किलोमीटरचं मजबूतीकरण पण झालंय.
बाकी टप्प्याटप्प्यावर मजबूतीकरण करणार आहे. त्यातले जे मोठे रस्ते आहेत 30-33 फुटाचे, येणाऱ्या काळामध्ये सगळे रस्ते डांबरीकरण करणार आहे. एक रस्ता परत केला आहे मी, बालकोंदा ते मुरगणहळ्ळी, तो रस्ता डांबरीकरण सुद्धा केला आहे. पण येणाऱ्या काळामध्ये दादा आपण शेतकऱ्याचे रस्ते हे जे आहेत 33 फुटाचे केलेले, ते सगळे रस्ते डांबरीकरण करून देणार आहे. काही ठिकाणी आता मी सांगतो तुम्हाला जाणीवपूर्वक 80-90% विषय मिटला आहे आमच्या मतदारसंघातला. 10-5% विषय राहिलेले असे क्लिष्ट आहेत, काय लिटिगेशन आहे, काय प्रॉब्लेम आहेत, पण बऱ्याच ठिकाणी पोलीस कारवाई पण झालेली आहे. आता या ठिकाणी काही शेतकऱ्यांचा विरोध आहे, काही शेतकरी पुढे आहेत, आपसात नात्यातले शेतकरी आहेत, त्यामुळे पुढे कोणी केस करायला तयार नाही. मी त्याला सांगितलेलं तुम्ही येऊन एकदा रिसर केस करा, ते विषय सॉल्व्ह होऊन जाईल. कोणीतरी पुढे यावं लागेल, नाही बघितलं असेल तर माहिती घेईल आणि ते रस्ता करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. मनरेगाचा विषय मनरेगामधून जे निधी उपलब्ध होत नाहीये, केंद्रातील तुमचं सरकार, राज्यातील तुमचं सरकार, नाही ते सांगतो. मधल्या काळामध्ये आचारसंहिता असेल, आचारसंहिता लागली होती, सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते राहिलंय. पण आता 900 कोटी रुपये आलेत आमच्याकडे. आता आम्ही 900 कोटी डिस्बर्स करतोय, बाकीचे पैसे लवकर येतील असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. थँक्यू. आपण इलेक्शन मध्ये शेतकरी सगळा हात दाखवतील. अरे आणि दुसरा प्रश्न माझा, नाही नाही एक होऊ द्या. नाही ऐका ना, अरे एक होतं ना, एक थांबा जरा, बसा जरा, बसू मिनिट सगळे ऐका. हे बच्चू कडू दुसरी क्लिप आहे आपली दाखवा. बच्चू कडूच काय, बच्चू भाऊ माझे मित्र आहेत. ऐका सांगतो काय झालं, सांगतो किस्सा सांगतो. तुम्ही ते व्हिडिओ क्लिप बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. बच्चू भाऊच्या बाजूने बसलो होतो, ऐका, बच्चू भाऊच्या बाजूने बसलो होतो. बच्चू भाऊ बोलताना काय म्हणले, हे हरामी सरकार. मी म्हणलं बच्चू भाऊ हरामी शब्द डिक्शनरी बसत नाही आपल्या संसदीय व्याख्याच्या. चेष्टा आमची, आम्ही कुणीही भाषण करताना आम्ही एकमेकाला टोकतो. जनपरिषद भाषण करत असतील तरी आम्ही टॉन्टिंग करतो, टोकतो, प्रयत्न करतो, एकमेकाला चेष्टा मस्करी करत असतो. ते हलकबिलकुल वातावरण आमच्या सभागृहात ते असतंच, कुणीही बोलतं ते असतंच. बच्चू भाऊ तर आमचे मित्र, आम्ही नेहमी बच्चू भाऊ बोलताना हा शांत बसा, तुम्ही काय दिलेलं माहिती आहे, आम्ही असं ते एकमेकाला बोलतो. त्यामुळे मी असं बोललो की हरामी शब्द डिक्शनरी नाही बच्चू भाऊ, ते दुरुस्त करा. मग ते मागे बघून आम्ही सगळे हसलो, मी पण हसलो आणि ते बाजूचे आमदार पण हसतायत. ते चेष्टेत म्हणले की असं म्हणले. ज्यावेळेस मला कळालं की अशी क्लिप फिरती आहे, मी बच्चू भाऊ दाखवलं, अरे म्हणलं बच्चू भाऊ बघा हे काय चाललंय. मग ते लगेच त्याचा खुलासा केला आणि त्याची क्लिप पण आहे का, क्लिप दाखव जरा. माझा दुसरा प्रश्न असा नाही तर पहिला उद्या